सो आपल्याला UN दिलेला आहे त्यांनी. सो साइन आणि कॉसच्या प्रॉब्लेम्स मध्ये किती बाजूला काढायला सांगितलं होतं मी? एक. सो ऑलरेडी किती आहे माझ्याकडे? 2n आहे. किती आहे? मग जर मी एक बाजूला काढला तर माझ्याकडे उरेल जे काही आहे त्यात ना -1. माझ्याकडे उरला बाजूला किती आला? चला पहिली स्टेप सगळ्या नक्की कळले ना? एक बाजूला काढा. आपण आता एक एक स्टेप वाईज जाऊया व्यवस्थित. दुसरी स्टेप UV रूल. पहिला, दुसरा, पहिला, दुसरा, इंटिग्रेशन, इंटिग्रेशन, डेरिवेटिव्ह मोठा इंटिग्रेशन, मायनस, लिमिट्स. चलो स्टार्ट करतो. UV रूल आता हँडल कसा करायचा आहे? हे असंच साइन एक्स इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स, लिमिट्स दोघांना पण लागणार 0 to π/4. ही मायनस साइन तशीच. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेज टू एम, मोठ्या इंटिग्रेशनला हात लावायचा नाही. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेज टू एम इज एम एक्स रेज टू एम -1. सो -1 चा काय झाला? -2. बट हा एक्स नव्हता, कोण आहे? साइन एक्स. मग साइन एक्सचा काय काढावा लागेल आपल्याला? डेरिव्हेटिव्ह जो असतो कॉस. एक्स रेज टू एम चा डेरिव्हेटिव्ह एम एक्स रेज टू एम -1. बट परत चेन रूलनी साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. हा फक्त झाला डेरिव्हेटिव्ह. व्हॉट इज इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स? मायनस कॉस एक्स आणि कंपल्सरी आला आपला. कळल्या स्टेप्स? आता लिमिट्स सांगा. π/4 म्हणजे किती? 45. सो जर साइन 45 कॅल्सी मध्ये टाकाल तर आन्सर येईल 1/√2. कोणाचा आन्सर आहे? साइन 45. रेज टू पॉवर काय? पॉवरला हात लावला नाही. हा मायनस बाहेर लिहितो चालेल ना? कॉस 45 1/√2, साइन 45 पण 1/√2, कॉस 45 पण 1/√2. झालं अप्पर लोअर. अप्पर झालं. लोअर काय? साइन 0 0. सो कुठल्याच क्वेश्चनचं लोअर लिमिट कधी येतच नाही. फक्त कुठले लिमिट येतात? अप्पर. तेही कधी 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 तेही झिरो जातात. कळलं का नक्की? चलो ही स्टेप कोणाला डाऊट आहे का UV रूलची? डेरिव्हेटिव्ह कळला नक्की? हा नक्की सगळ्यांना जाऊ पुढे ना शांतपणे. चलो अप्पर संपलं, लोअर गेला. हा मायनस आणि हा मायनस प्लस. कचरा काय बाहेर येईल? कोण कोण उरला आता? 0 to π/4 साइन 2n - 2x cos into cos cos square x dx. मग अशा इथे जाऊन थांबलो होतो. क्वेश्चन कोणाचा आहे? साइन. कोण मध्ये मध्ये करतंय? कॉस. कॉस स्क्वेअरला काय लिहू शकतो आपण? 1 - साइन. दोन्ही क्वेश्चन पॅरलल आहेत, फक्त एकात साइन होतं एकात कॉस. सो काय येणार आहे? मायनस. आता हे गोळा करू, नीट बघा. 1 ची काही पण पॉवर असू दे आणि तिकडे पण काय आहे? 1 × 1. सो न्यूमरेटरला काय उरलं? 1. आता डिनॉमिनेटरला काय होतं? या डिनॉमिनेटरला √2 ची पॉवर काय? 2n - 1. ही कोणाची पॉवर आहे? या √2 ची. इथे √2 ला पॉवर काय? काही नाही म्हणजे 1. मग बेस सेम असताना पॉवर्स काय होतात? ऍड. झालं ना? 2n - 1 आणि हा 1 काय झाला? 2n. सो कोणाची पॉवर आहे सगळी? √2 ची पॉवर आहे 2n. काय डाऊट? आणि इकडे काय करायचं ठरलं आपलं? 2n - 1 0 to π/4 sin 2n - 2 1 - sin square x dx. कळलं नक्की? सेम येऊन थांबलोय. आता इथे काय केलं होतं आपण? ओपन. 1 2 3 नी जर का 1 ला मल्टिप्लाय केलं तर काय मिळणार आहे मला? 1 2 3. आणि 1 2 3 या चौथ्याला मल्टिप्लाय केल्यावर काय मिळणार आहे मला? 1 2 3 4. फक्त मध्ये कुठली साइन येईल? मायनस. नक्की कळलंय? करतोय ओपन ब्रॅकेट. आता पहिला हा असाच राहील -1 अपॉन. आता एक कन्सेप्ट बघा. √2 चा अंडररूट आणि हा स्क्वेअर काय होणार? अंडररूट आणि स्क्वेअर कॅन्सल होतं माहिती आहे ना? सो हा अंडररूट आणि हा स्क्वेअर कॅन्सल झाल्यावर खाली कोण उरेल? वर कोण उरेल? n.
सो आता उरलंय आपलं 2n. चला बोला. 1 2 3 नी 1 ला मल्टिप्लाय केल्यावर कोण उरेल? त्या आहेत तसे उरतील. काय काय उरेल? 2n minus 1 0 to pi by 4 sin 2n minus 2x आणि कोण येणार कंपल्सरी? dx. मध्ये कुठला साइन येणार आहे? मायनस. आला मायनस साइन. आता ह्या तिघांनी कोणाला मल्टिप्लाय करतोय? साइन स्क्वेअरला. काय काय दिसेल आपल्याला? हे तिघं दिसतीलच. कोण? 2n minus 1 0 to pi by 4 2n minus 2 एक्स्ट्रा कोण दिसेल? साइन स्क्वेअर एक्स आणि dx. हे मगाशी पण केलं होतं. कळले का नक्की? ब्रॅकेट सोबत गेले सगळ्यांना? बोला पुढे. गोळा करूया. इथे बेसला कोण आहे? पॉवर्स काय होतील? ह्याची पॉवर ही, ह्याची पॉवर ही. कोण उरलं? फक्त नीट लिहून घेतोय. काय येईल? -1 2 raised to n plus 2n minus 1 0 to pi by 4 sin 2n minus 2x dx. 2n minus 1 0 to pi by 4 गोळा केल्यावर sin 2nx dx. इथे आल्यावर आपण बघतो क्वेश्चन कडे. कोणाकडे बघतो? क्वेश्चन कडे. क्वेश्चन काय आहे? कोणाला मी un म्हणणार आहे? कोणाला un म्हणणार सांगा? इथे जो आहे त्याला un नाही म्हणते आपण. इथे जो कोणी आहे त्याला डिवाइड बाय 2 करा. इथे जे कोणी आहे त्याला काय करा? डिवाइड बाय 2. 2n बाय 2 किती? n ना? ते माझं नाव. सो इथे माझं नाव काय आहे? जी कोणी पॉवरला आहे डिवाइडेड बाय 2 ते माझं नाव. पटलं का? सो आता येतोय बॅक टू क्वेश्चन मध्ये. बघा, ह्याचा काही संबंधच नाही. याचाही काही संबंध नाही. बोला, हे माझं फंक्शन दिसतंय का? याचं नाव काय असणार? u. इथे जो बसलाय त्याला कशाने डिवाइड करायचंय मला? 2 काय फक्त इथेच नाही, इथे पण कॅन्सल होईल. कोण उरेल? 1. सो काय उरेल? n minus 1. कळलं नक्की? मायनस 2n minus 1. याचं नाव काय असेल? जो कोणी बसलाय त्याला कशाने डिवाइड करायचंय? काय नाव आहे? सॉरी u. आणि हे कोणाचं चालू होतं सगळं? सो परत त्याच मगाच्या कंडिशनला आलेलं आहे. जिथे इथे कोण आहे? un. इथे पण कोण आलाय? un. काय करायची स्टेप बाकी आता फक्त? बोला. सो बोला, un तिकडून काय येईल इकडे? प्लस 2n minus 1 un इज इक्वल टू जो आहे त्याला हात लावत नाही मी. करा, un कॉमन काढू. इथे कोण उरेल? इथे कोण उरेल? बरोबर ना? आणि इथे याला आहे त्याला हात लावला नाही. 1 1 कोण उरेल? दोन्हीकडे लिहायचं, इकडे पण तिकडे पण. सो un इज इक्वल टू, पहिले इकडे लिहितो काय? -1 हे असं असं आहे ना? कोण आला इकडून खाली? 2n. बरोबर? प्लस हा पण असाचा असा. कोण? 2n minus 1 un. खाली कोण आला? 2n. कळलं? रिडक्शन फॉर्म्युला रेडी झालेला आहे. प्रूव्ह दॅट चेक करूया आपण. हे प्रूव्ह दॅट आहे. un minus 1 सोबत काय काय दिसतंय तुम्हाला? 1/1/2n दिसतंय. बघूया आपण un minus 1 सोबत काय दिसतंय आपल्याला. un minus 1 सोबत काय दिसतंय आपल्याला? हा 2n जर मी आतमध्ये घेऊन गेलो, हा 2n जर मी आतमध्ये घेऊन गेलो तर हा 2n काय होईल? आणि हा 2n इकडे गेल्यावर आला ना? हेच हवं होतं त्यांना. सेकंड, हा मायनस येईल. हा मायनस. वर काय आहे? 1. मला सांगा या 2 ची पॉवर काय? या 2 ची पॉवर काय? मग बेस सेम असताना पॉवर्स काय होतात? काय होईल? आणि हा n, तो खाली काय पाहिजे होतं आपल्याला? -1/n2n + 1. सो हेन्स प्रूव्ह. सो बेसिकली एवढं एंड पर्यंत प्रूव्ह करायची गरज नाही तुम्हाला. हे तर क्वेश्चन मध्ये दिलंय ना. आन्सर तुम्हाला कुठपर्यंत आणायचं होतं? इथपर्यंत. हे कुठून लिहायचं? हे आपल्या अक्कलने लावायचं.
इथं 2 मिनिटं वाया घालवायची नाही. इथपर्यंत येणं तुमचं काम प्रत्येक क्वेश्चन मध्ये. गोळा करणं, युएन एकत्र आणणं, डिवाइड करणं हे तुमचं काम. हे विचारलं होतं त्यांनी? हो. ऍज इट इज ला आणि हेन्स प्रूव्ड म्हणा. नसतं विचारलं तर हेन्स प्रूव्ड. जसं मगाशी आपण इथे थांबवलं होतं. हे क्वेश्चन मला इथे का न्यावं लागलं? त्यांनी विचारलं म्हणून, पण मी लिहून टाकलं. कशाला डोकं लावतं काय कॅन्सल होतं काय. सो असे दोन्ही क्वेश्चन पॅरलल आहेत, साईनचा आणि कॉस.